अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच वैकुंठ चतुर्दशी, खरे तर वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा वर्षातून असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि साक्षात शिव महादेवांचा सगळ्या पृथ्वी तलावरती साक्षात रूपी वास असतो। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता आपले महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची भेट होत असते। या भेटीला हरिहर भेट असेही म्हटले जाते। आज रात्री आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावायचा आहे। बरोबर 12 वाजता छान दिवा लावायचा आहे। घरामध्ये जे वातावरण आहे हे सकारात्मक करायचं आहे। उदबत्ती लावायची आहे, धूप दीप हे सगळं काही प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर एक छोटासा पाट घ्या, त्या एका पाटावरती एक ताम्हण ठेवा, दुसऱ्या बाजूला अजून एक ताम्हण ठेवा। जर तुमच्याकडे ताम्हण नसेल, तुम्ही दुसरे कुठलेही प्लेट घेतले तरीही चालतील। एका प्लेटमध्ये तुम्हाला महादेवांची पिंडी ठेवायची आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे। भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल, तुम्ही ती ठेवली तरीही चालेल, किंवा महादेवांची पिंडी नसेल आणि महादेवांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही ती ठेवली तरीही चालेल। फोटो असतील तर ते स्वच्छ पुसायचे आहेत आणि जर मूर्त्या असतील तर तुम्हाला त्या 2 प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत। सगळ्यात अगोदर थोडं पाणी घालायचं आहे, त्यानंतर पंचामृत घालायचं आहे, पुन्हा तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि या दोनही मूर्तींना स्वच्छ सुंदर तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर या दोनही मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला स्वच्छ पुसायच्या आहेत आणि देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा महादेवांची मूर्ती म्हणजे पिंडी किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला त्याची पंचोपचारे जे आपण पूजा करतो, गंध अष्टगंध असेल किंवा फुलं असेल, आरती नैवेद्य, हे सगळं काही तुम्हाला आज रात्री 12 वाजता करायचं आहे। व्यवस्थित पूजा अर्चा केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून महादेवांची आणि भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळ जप म्हणजे 108 वेळा हा एक मंत्र, आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणजे एक माळ। अशा 2 माळी तुम्ही जप केला तरीही खूप आहे। बघा, वर्षातून हा योग एकदाच येतो ज्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि महादेव म्हणजे भोलेनाथ शिवशंकर यांची साक्षात रूपी भेट होत असते। हा जो दिवस आहे हा या कार्तिक मासातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस समजला जातो। असंख्य भागांमध्ये असंख्य लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात। आता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। रात्री 12 वाजता आवर्जून या गोष्टी करा। त्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार, उद्या शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे या कार्तिक मासातील कार्तिकी किंवा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो। बघा, उद्या पौर्णिमा तिथी आहे। पौर्णिमा तिथी ही घरात सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना, आपल्या पतीला, आपल्या कष्टाला किंवा आपण जे काही काम करत आहात त्याला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी ही पौर्णिमा तिथी सर्वात महत्त्वाची आणि मौल्यवान मानली जाते। उद्याच्या दिवशी आपल्याला असंख्य सेवा करायच्या आहेत, असंख्य उपाय करायचे आहेत। उद्या करायचे बरेच उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तर काही म्हणजे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ते सोप्या शब्दामध्ये सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या कार्तिक स्नान आहे, त्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे। बघा, संपूर्ण कार्तिक महिना हा स्नानासाठीही तितकाच महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे जर धार्मिक क्षेत्र जवळ असेल तर तिथे आवर्जून जा, नसेल तर घरीच थोडंसं आपलं जे अंघोळीचं पाणी असेल त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल, त्याच्यामध्ये थोडंसं पंचगव्य घाला आणि हे मिश्रित करून या पाण्याने स्नान करा, तरीही तुम्हाला कार्तिक स्नानाचं पुण्य लाभेल। यानंतर घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हळदीचं थोडं पाणी शिंपडा, घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा। दारात जी तुळशी माता आहे या तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। त्यानंतर घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, आता प्रत्येकाच्या घरात आवर्जून असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घाला, श्री सूक्त म्हणा, कुंकुम अर्चन करा। ज्या लक्ष्मीच्या सेवा असतात ह्या सगळ्या सेवा उद्याच्या दिवशी करा, कारण उद्या कार्तिकी पौर्णिमा ही सर्वात प्रभावी पौर्णिमा आहे। यासोबत उद्या आपल्याला
थोडंफार दानही करायचं आहे, कारण ही पौर्णिमा दानासाठीही तितकीच प्रभावी आहे. तुम्ही वस्त्रदान करू शकता, तुम्ही अन्नदान करू शकता, गोड पदार्थ जे असतात किंवा फळं असतात तर तुम्ही यांचं देखील जे काही दान असेल हे दान तुम्ही गोरगरीब लोकांना करू शकता. हे सगळं काही केल्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, मुख्य दरवाजावरती हा एक शब्द किंवा एक मंत्र लिहायचा आहे. बघा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खरं तर कार्तिक स्वामींची पूजा केली जाते. वर्षभरातून आपण एकच दिवशी कार्तिक स्वामींची मनोभावे पूजा करतो, ती म्हणजे कार्तिक पौर्णिमेला. कार्तिक स्वामी जे आहेत हे आपल्या आयुष्यात सुख आणण्यासाठी, आपल्याला आनंद प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या घराची भरभराट करण्यासाठी, आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी कार्तिक स्वामींची पूजा ही सर्वोत्तम मानली जाते. आणि उद्याचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे जर आजूबाजूला कुठेही कार्तिक स्वामींचं मंदिर असेल, लांबपर्यंतही कुठे असेल, तर तुम्हाला तिथे जायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. जात असताना 2 मोराची पिसं तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत, कारण कार्तिक स्वामींना मोरपंख हे खूप प्रिय आहे आणि त्यांना ते अर्पण केलं जातं. जाताना 2 मोरपंख तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. त्यांना नमस्कार केल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर हे मोरपंख त्यांच्या चरणांना लावायचं आहे. ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर हे मोरपंख आपल्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवायचं आहे. याने नेहमी त्यांचा आशीर्वाद त्या मोरपंखात राहील आणि तुमच्या घराची भरभराट होईल. सोबत 10 रुपयाची, 50 रुपयांची एक नोट घेऊन जाऊ शकता. एक नोट तिथे दान करायची आणि एक नोट कार्तिक स्वामींच्या चरणांना लावती घरी आणायची, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि 10-20 रुपयांची जी नोट आहे ती नेहमी तिजोरीत ठेवायची. यानेही तुमच्या घरामध्ये नेहमी भरभराट राहील. त्या नोटीमध्ये एक ऊर्जा राहील आणि तुमच्या घरामध्ये ही ऊर्जा जी आहे ती दुपटीने वाढत जाईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ हा नेहमी वाढता राहील. ठीक आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, सकाळ, संध्याकाळ, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल निवांत त्या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे किंवा चंदन घ्यायचं आहे. आता सांगू नका ताई आमच्याकडे कुंकू आहे, हळद आहे, तर ते घेऊ का, तर नाही. अष्टगंध किंवा चंदन दोघांपैकी एकच लागणार आहे. एक छोटी वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये हा अष्टगंध किंवा चंदन घालायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक शब्द लिहायचा आहे. जर उद्याच्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक शब्द लिहिला तर याच दरवाजातून तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न होईल. याच दरवाजातून तुमच्या घरात सकारात्मकता येईल, घराची भरभरून प्रगती होईल, घरातील पूर्ण वातावरण पवित्र होईल, तुमच्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. आता आपल्याला काय लिहायचं आहे बघा, मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो सगळ्यात पहिले पुसून घ्या. ओल्या कापडाने पुसा, सुक्या कापडाने पुसा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे लिहायचं आहे कार्तिकेय. कार्तिकेय. मी आपल्या बॅनरवरती म्हणजे जे आपलं थंबनेल आहे त्याच्यावरती सुद्धा दिलेला आहे, तिथे व्यवस्थित बघा तो शब्द कार्तिकेय. कार्तिकेय. कार्तिकेय हा शब्द फक्त तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्यानंतर काय करायचं, थोड्या अक्षता घ्यायच्या, आपल्या उजव्या हातात अक्षता घ्यायच्या. आपल्या मुलांवरून, आपल्या पतीवरून, आपली मुलं शिकणारी असेल, पती कष्ट काम करणार असेल, मुलांवरून, पतीवरून ह्या अक्षता ओवाळायच्या आणि त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिलेल्या या शब्दाला ह्या अक्षता चिटकवायच्या. ठीक आहे, त्यानंतर उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आणि मुलांच्या, आपल्या घराच्या, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी तिथे दरवाजाच्या समोर कार्तिकी स्वामींचं स्मरण करून आपल्या म्हणजे सगळ्या घराची प्रगती होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची. बघा, हा उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. वर्षातून एकदाच हा योग येतो, कुणीही संधी सोडू नका. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.